काळ्या बुरख्याआड आपला चेहरा झाकलेला या चौघांनी केलेला गुन्हा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। भिवंडी पोलिसांनी जेरबंद केलेल्या या चांडाळ चौकडीनं एक महिला आणि तिच्या 3 मुलांना ठार करण्याचा कट आखला होता। मात्र भिवंडी पोलिसांनी त्यांचा तो कट उधळून लावत त्यांना बेड्या ठोकल्या। मौलाना उबेद उर्फ जुबेर अहमद हबीब शेख, खालिदा मुल्ला, नसीम वासिम खान आणि सायन जुल्फा अशी आरोपींची नाव आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीत राहणारा जुल्फिकार अब्दुल हमीद मुल्ला याची 2 लग्न झाली असून अनिसा ही पहिली तर खालिदा ही दुसरी पत्नी आहे। अनिसाला 3 मुलं आहेत। अनिसा आणि तिची मुलं पतीच्या संपत्तीवर वाटेकरी ठरू नयेत म्हणून खालिदानं मांत्रिक मौलाना उबेद उर्फ जुबेर अहमद हबीब शेखची मदत घेतली। या कटात तिनं मानलेला भाऊ नसीम खानला सहभागी करून घेतलं। तंत्रमंत्राच्या सहाय्यानं मांत्रिक उबेद उर्फ जुबेर अहमद हबीब शेख त्या चौघा मायलेकरांचा काटा गाठणार होता। त्यासाठी त्यानं खालिदाकडे 3.5 लाख रुपयांची मागणी केली। त्यापैकी 1,34,000 रुपये खालिदानं मांत्रिकाला दिले। तसंच उरलेली रक्कम काम झाल्यानंतर ती देणार होती। कट रचला, मला मारण्याचा कट रचला होता। ती तांत्रिक बाबा राहतात ना, त्यांच्याकडून मला मारण्याचा ना माझ्या मुलांना मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि गुरुवारी रात्री 2च्या सुमारास माझे केस कापले। ती केस कापून पळाली। दरम्यान खालिदानं गुरुवारी मध्यरात्री अनिसा झोपली असताना तिच्या केसाची एक पट कापली। हा प्रकार अनिसा आणि पती जुल्फिकार यांच्या लक्षात आला। तसंच खालिदाच्या कपाटात टाचण्या, लिंबू, गुलाब पाणी, काळी बाहुली असे तंत्रविद्येची सामुग्री आढळून आली। त्यानंतर जुल्फिकारनं खालिदाच्या नकळत तिच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डर सॉफ्टवेअर डाउनलोड करून खालिदा आणि मांत्रिक उबेद यांच्यातील सर्व संभाषण रेकॉर्ड केलं। त्या संभाषणातून खालिदानं अनिसा आणि तिच्या मुलांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली। त्याच्या मोबाईलात मी सॉफ्टवेअर टाकला, त्याच्या मदतीने ते कोणाला फोन करते, त्याला कोणाचा फोन आते, ते सगळ्यांची माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे। तेव्हा मी समजलं का बाबा ही बायको बरोबर नाही। या प्रकरणी जुल्फिकारनं भिवंडी पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी या चौघा आरोपींना रंगेहात अटक केली। त्यांच्या पहिल्या पत्नीची अनिसा आणि तिची मुलं यांना मारण्याचा कट तिने एका जादूटोणा करणाऱ्या जुबेर नावाच्या बाबाला बरोबर घेऊन कट तयार केला होता। ते फिर्यादीच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्याने आमच्याकडे तक्रार केल्यावरून आपण त्याला सापळा रचून त्यामध्ये पकडलेला आहे। भिवंडी पोलिसांनी आरोपींविरोधात जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून जादूटोण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या अशा भोंदूंचा पर्दाफाश करण्याची आवश्यकता आहे। कपिल राऊत, झी मीडिया, भिवंडी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।